बघू शकता काय कला आहे. हा पाहू शकता खूप थंड पाणी आहे आणि अगदी समुद्राची फीलिंग होती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा रायगडचा स्वाद आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो ऑरेंज गार्डनमध्ये, जी की सिक्कीममध्ये पेलिंगच्या बाजूलाच अगदी 20 मिनिटावरती आहे आणि खूप फेमस अशी ऑरेंजची बाग आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळे ज्यूसेस, फ्रेश ज्यूसेस ट्राय करायला मिळतील व तसेच तुम्हाला वाईनसुद्धा त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलेले वाईन तुम्हाला ट्राय करायला मिळतील आणि त्या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये कुठलेच साईड इफेक्ट नाही आहेत. तर तुम्हाला देखील तिथे कुंद्रू म्हणून भाजी आहे, त्या वेगवेगळे बीन्स आहेत, त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला खरेदी करायला मिळतील आणि नक्कीच तुम्ही ते घरी जाऊन स्वतः बनवू शकता किंवा तुम्ही सिक्कीममध्ये एखादा शेफ किंवा एखादा कुक त्याला ते देऊन शिजवायला सांगू शकता आणि तुम्ही इकडची टेस्ट नक्कीच करू शकतात त्या भाज्या. तर तुम्ही या गोष्टीसुद्धा इथे करू शकतात. आणि बाजूलाच माझ्या पाठी तुम्ही बघू शकता थंड पाण्याचा असा झरा आहे. तुम्ही इथे पाहू शकता बाजूला सुंदर असं वॉटरफॉलचं पाणी येतं आहे. हे ऑरेंज गार्डनच्या ऑरेंजचा सीझन नसल्यामुळे आपल्याला जास्त ऑरेंजेस दिसले नाही, पण तुम्ही इथे टुरिस्ट बघू शकता खूप मजा करते, मस्ती करते आणि वेगवेगळे इथे गोष्टी खाण्यासाठी आहेत. तर आपण नक्कीच इथे मॅगी किंवा मोमोज यांचे ट्राय करून खाऊया. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता पहाडीमध्ये आलेली ही भाजी गुंद्रू बोलतात त्याला आणि याची खूप सुंदर असं सूप बनतं. व्हॉट इज दिस? ठीक आहे, अक्रोड. तर तुम्ही इथे पाहू शकता अक्रोड आहे हे. और ये क्या है? ब्लैक टी है. और ही ब्लॅक टी आहे, ब्लैक टी है, काळी चहा. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे पदार्थ आहेत. अँड व्हॉट इज दिस? हे काय? ग्रीन टी है मैडम. ग्रीन टी. आणि इथे बघू शकता तुम्ही हिरवी चहा. असे वेगवेगळे पदार्थ यांनी इथे सेलसाठी ठेवलेले आहेत. आणि इकडे ज्यूसेस. तर आपण चला आता ज्यूस ट्राय करूया. फायनली इथे मी ऑरेंज ज्यूस ट्राय करतोय मित्रांनो, फ्रेश ऑरेंज ज्यूस. बघूया पिऊन. ऑरेंजेसचे फळंसुद्धा आहेत आतमध्ये, खूप टेस्टी आहे आणि ज्यूस खूप छान आहे. तुम्ही पण नक्की आला तर तुम्हाला नक्की आवडेल, नक्की पिऊन बघा. फ्रेश आहे एकदम आणि ऑर्गॅनिक आहे मेन म्हणजे. तर नक्की आला तर इथे वाईन किंवा फ्रेश ज्यूसेस ट्राय करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ज्यूसेस आणि वाईनसोबत तुम्हाला इथे गरमागरम मोमोज आणि मॅगीसुद्धा मिळते. तर तुम्ही इथे नक्कीच ट्रेडिशनल टाईप, ऑथेंटिक टाईम असलेले मॅगी आणि मोमोज खाऊ शकतो. आणि त्यांनी मला ज्यूस ऑफर केला इथे, तुम्ही बघू शकता टेस्टला. फ्रेश आहे अभि. तर आत्ता काढलेला ज्यूस त्यांनी मला दिला आहे ऑरेंजचा, तुम्ही बघू शकता. त्यांनी ऑफर केला आहे, तर थँक्यू, त्यांचे आपण आभार मानू. आणि तुम्ही ते पाहू शकता सगळं तुम्हाला इथे खायला मिळतील, मोमोज आणि मॅगीज. तर ह्या स्टॉलला लक्षात ठेवा. आणि खूप इकडची लोक प्रेमळ असतात मित्रांनो, अगदी पाहुणचार योग्य पद्धतीने करतात. मित्रांनो, मला अचानक इथे एक मुलगा भेटला आणि तो जवळचाच मित्र झाला. आपलं बोलणं जर चांगलं असेल तर व्यक्तिमत्व आपल्याला नक्कीच कोणाला तरी भेटवत असतं. आणि तसंच एक माझा मित्र सिक्कीममधला झाला आणि त्याचं नाव आहे आशिष. तर त्यांनी त्याच्या घरी मला इन्व्हाइट केलं आणि त्याचं घर मी बघायला आलो आहे, कारण की मला लोकल लोकांचं इथलं घर बघायचं होतं. तर आपण ते घर बघायला आज जाणार आहोत. तर खूप सुंदर असं त्याचं हे घर लाकडापासून बनवलेलं आहे आणि ते घर ऑरेंज गार्डनमध्ये आहे, सिक्कीममध्ये, पेलीमध्ये. तर आपण ते घर बघायला त्यांनी बोलवलं मला. तर नक्कीच. आणि तो गिटारसुद्धा छान वाजवतो, प्लस पियानो. तर आपल्याला ते सुद्धा तो वाजवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण त्याचं लुफ्त घेऊया आणि ते घरसुद्धा पाहूया. तर तुम्हाला आम्ही आज लोकल लोकांचं घर कसं असतं ते मी दाखवणार आहे. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण आवडली तर नक्कीच कमेंट करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा. तर चला आपण बघूया लोकल लोकांचं घर. तुम्ही बघू शकताय त्यांचं हे बॅक गार्ड आहेत, ते वॉशरूम आहे आणि खूप सुंदर असा पाचचा भाग आहे. इकडे एक दरवाजा आहे आणि तुम्ही बघू शकता इकडने एंट्री दिलेली आहे गार्डनमध्ये. आणि त्यांनी इथे त्यांची जवळपास इथे शेती आहे, ते स्वतःचं धान्य इथेच पिकवतात, कारण की माउंटेन हिल असल्यामुळे, डोंगर दऱ्यामुळे असल्यामुळे त्यांना कुठे मार्केटमध्ये जाता येत नाही. तर तो स्वतःचं खाद्य ते इथेच बनवून स्वतः घरी बनवतात. तर तुम्ही पाहू शकता हे घर. गार्डन पाहू शकता.
आपण त्याच्या घरामध्ये एंट्री मारली आहे, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं घर आहे. हा बेडरूम आहे, मेस आहे थोडं, पण त्यांना कामामुळे वेळ मिळत नाही. इथे माझा मित्र आहे, तो देखील त्याच्याशी गप्पा मारतोय. तर तुम्ही बघू शकता हा त्यांचा लिव्हिंग रूम म्हणजे हॉल आहे. आणि हा आशिष, हॅलो. आणि हा तो पियानो वाजवतोय. अभि बजाव थोडासा, बजाव. तर इकडची लोक खूप प्रेमळ असतात आणि माणुसकी काय असते ते नक्कीच ते आपल्याला शिकवतात. आप गाना गाना आप प्ले गाना नहीं आता मेरे को. बहुत अच्छा गाना गाया सर ने तो. गाया? हाँ सर. हाँ भी आप बजाओ. चलेगा. बघू शकता काय कला आहे. हा. तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आशिषच्या घरात आलो आणि त्याचं घर कसं असतं, लोकलचं घर हे आपण पाहिलं आणि खूप सुंदर प्रमाणे त्यांचं हे घर आहे. बिझनेसमध्ये बिझी असल्यामुळे बाहेर ते ज्यूस विकतात आणि त्यांच्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही घराकडे बघायला, पण त्यारित्या त्यांनी हे घर खूप सुंदर ठेवलेलं आहे. आणि तसंच त्यांचं आजूबाजूचं हे गार्डन अतिशय सुंदर असल्यामुळे आपल्याला ते खूप आवडलेलं आहे. आणि तुम्ही जर इथे आलात तर नक्कीच त्याच्या स्टॉलला या आणि ज्युसेस प्या. हे माझं आवर्जून तुम्हाला सांगणं आहे, कारण की ते फ्रेश ज्युसेस ऑर्गॅनिक आहेत आणि नक्कीच हेल्दी आहेत, तर ते विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत एकच सांगेन, रायगडचा स्वाद आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि आपलं हे चॅनल आहे ज्याचं नाव आहे रायगडचा स्वाद आणि बरंच काही, या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.